हाय, हॅलो सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी सुषमा. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळच्या शूटने करते आहे. संध्याकाळी पाऊस गेल्यानंतरचा व्ह्यू घेतला होता मी. एकदम फ्रेश, हिरवंगार सगळं दिसत होतं दृश्य. एकदम भारी वाटत होतं वातावरण. खूप छान. आम्ही टेरेसला जाऊन मस्त आनंद घेतला एक 10 मिनटासाठी. आणि इथे पहा, हे घर त्याच्यामध्ये अजून भर घालतं आहे निसर्गाच्या छायामध्ये. तर किती छान वाटते पहा हे. सो ताईंनो, प्रत्येकाला निसर्गाचा आनंद घ्यायला खूपच मजा येते. कारण की निसर्ग असा असेल पाऊस झाल्यावरती तर कोणाला आवडणार नाही, बरोबर आहे ना? हे आमच्या गुलाबाचं फूल आहे, नवीन गुलाब आणलेलं मी, ऑरेंज आणि रेड. ऑरेंज आहे तर खूप छान आलं होतं ते आणि मस्त टवटवीत दिसत होतं. तर इथं पण आम्ही सकाळी उठून मला आषाढी महिन्यामध्ये पोळ्या करायच्या राहून गेलेलं थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे. पण मी आज म्हटलं करूयात. वार होता मंगळवार आणि मी उठले सरशी, लगेचच कामाला लागले. आंघोळ वगैरे केली आणि पहिलं डाळ वगैरे घालून तयारी केली. मसाला केला आमटीचा आणि तयारीला लागलेली. तर मी इथं ते शूट करत होते आणि गडबडीत मला तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ नाही देता येणार आजचा, सॉरी. मी पटपट आवरत होती आणि म्हटलं चला थोडंसंच तरी शूट करून तुम्हाला दाखवूया की मी माझी लगबग सकाळी कशी चाललेली. एकटीने सगळं पार निवडण्यापासून तर सगळं करण्यापर्यंत, आमटी पोळी वगैरे करण्यापर्यंत केलं. त्याच्यामुळे मग माझी धांदल उडाली होती, कारण की लवकर करायचं होतं ते नैवेद्य दाखवण्यासाठी देवीला. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी माणसं असतात ना, त्यांची काळजी घेणं वगैरे हे प्रत्येक घरातल्या त्या स्त्रीचं खूप महत्त्वाचं काम मानलं जातं. कारण की खाणं पिणं जर व्यवस्थित असेल घरातल्या लोकांचं, तरच त्यांचं आरोग्य हे उत्तम राहू शकतं. आणि उत्तम घरात जर स्वयंपाक बनत असेल रोजच्या रोज, तर त्यांचं आरोग्य कधीच असं खराब होत नाही सारखं सारखं किंवा आजारी पडत नाही. मुलांचं एक थोडीशी वेगळं गोष्ट असते, किंवा कारण की मुलांच्या मूडवरही थोडंसं आपल्याला डिपेंड राहावं लागतं. घरातलं व्यवस्थापन म्हणल्यावरती घरातला स्वयंपाक आला, घरातली स्वच्छता आली, सामानांची खरेदी मोठी छोटी आली. कारण की आणि मेन म्हणजे आपल्याकडे येणारे जाणारे पाहुणे, त्यांचा पाहुणचार करण्यासाठी आपल्याकडे थोडंफार शिल्लक असायला लागते. पैसा म्हणा किंवा वेळसुद्धा आपल्याला महत्त्वाचा असतो त्यांना देणं आल्यावरती आपल्याकडे. तसंच शिक्षण, मुलांचं शिक्षणही आजकाल खूपच हाय लेवलचं व्हायला लागलेलं आहे. कारण की चांगल्या शाळेत घातलं किंवा म्हणजे भरपूर पैसा भरला तरच आमची मुलं चांगली शिकू शकतात, चांगले संस्कार घडू शकतात, असंही बरेच पालकांना वाटतं. तसं काहीच नसतं. मुलांना जर घरातून मेन चांगले संस्कार असेल ना ताईंनो, तर आपली मुलं कुठेही आणि शिकू शकतात कोणत्याही शाळेमध्ये आणि पुढे जाऊ शकतात. एक पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले ते एक माणूस म्हणून जीवन नक्कीच जगू शकतात. नातेवाईक संबंध जपायला आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आपल्याला पण थोडाफार वेळ लागत असतो, किंवा इतर काही लोकांचे फंक्शन असतील, पाहुण्यांचे फंक्शन असेल, आपल्याला यायला जायला वेळ काढावा लागतो आवर्जून. ते जपणे आपल्या हातात असते नातेसंबंध. आणि इथे पहा माझ्या पोळ्या ना करून झालेत. एक मी 7-8-10 पोळ्या घेतल्या करून, नैवेद्य 7 केले आणि ना कुरडई पापड भाजून घेतलेत मस्त. आणि असंच मी तुम्हाला नुसतं ते शूट केलं आहे, करताना काही दाखवलं नाही आहे गडबडीमध्ये. तर अशी माझी चाललेली गडबड सकाळची. आणि ना लगेचच इथे पोळ्या वगैरे झाल्यावरती, पापड तळण्यावरती मी तयारी केली. साडी वगैरे घालून मस्त पूजेला जाऊन आली, पूजा नैवेद्य करून आली दाखवून. आणि हा सगळा पसारा झाला होता पूर्ण पोळ्यांचा स्वयंपाक झाल्यावरती. आमटी पहा, माझ्या आमटीला कसा मस्त तवंग आलेला आहे आणि कलरही खूप छान दिसतो आहे. आणि इथं मी लगेचच पूजेचं ताट केलं. भांडी वगैरे नंतरच मी केलं सगळं येऊन. आणि इथं मस्त मी हळद कुंकू नैवेद्य, जास्वंदीची फुलं आणली होती ती दाखवली, अगरबत्ती आणि पूर्ण दही भात साखर घालून घेतलेला डब्यामध्ये सेपरेट, तो देता येईल म्हणून. आणि आम्ही इथून निघालो. नंतर नैवेद्य दाखवून आल्यावरती स्वरालीला ताप होता 2 दिवसापासून. तिला घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये चाललेलो, तेव्हाचं हे शूटिंग होतं. तर मुलांना बरं वाटलं ना ताईंनो, तरच आपल्यालाही पालकांना बरं वाटतं.
आणि इथं पहा आम्ही ह्या बाबूला पण आमच्या घेऊन गेलो होतो याच्यामध्ये दवाखान्यामध्ये त्याची चालली होती मस्ती. कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा.